डिग्री स्टाईलचं हे ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं आणि एकंदरीत आज जर आपण पाहिलं तर 8 40+ संघ आणि 4 रेग्युलर ग्रामीण असे 12 संघांचा सहभाग या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन होण्याचा इशारा यावेळेस पंचांचा येतो आहे. जर्सी नाहीये. नियम काय असतील आयोजक? 2 धावांची पेनल्टी. यस, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल आणि त्यामुळे जर्सी जर तुमच्या सेम नसेल 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. सुरुवात होतीये. विश ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम्स. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल फुल टॉस होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करायला हवा. पंचांचा नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. खराब सुरुवात केली गेलेली आहे. पंच बॅटकट होती या बॉलमध्ये. 22. ओके, 1+1 2 धावा या बॉलवरती मिळाल्या जातील आणि 2 धावेने बॅटिंग टीम नागाव 40+ अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जाईल. सुरुवात खराब बॉलने झाली आहे. असं वाटतं की या स्पर्धेमध्ये कदाचित फलंदाजांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळेल. चांगली खेळपट्टी, त्याच्याच बरोबरीने चांगलं मैदान यावेळेस उपस्थित करण्यात आली आहे. पंचांनी आपले हेलिकॉप्टर फिरवलंय, अर्थातच बॅटरसाठी फ्री हिट बॉल. फ्री हिटचा चेंडू बॅकफुटला गेला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चांगला झील त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनमध्ये टिपला जातोय, परंतु फ्री हिट असल्या कारणाने फलंदाज बाद होऊ शकणार नाहीयेत. सिंगल धाव यावेळेस पूर्ण केली जाईल. चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिला चेंडू खराब फेकला, त्याच्यानंतर मात्र चांगल्या बॉलने कमबॅक केला. या ठिकाणी P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज उमेश पाटील पाहायला मिळत आहेत. गणेश पाटील आणि बाराम पाटील हे सलामी फलंदाजांची जोडी पाहायला मिळते. यावेळेस बॅकफुटला गेलं. स्क्वेअर कटचा चांगला फटका, लेट कट, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती ठेवलेली नजर. बॉल जाईल सीमा पार. या स्पर्धेतील पहिला दमदार चौकार. जय जय आपण या ठिकाणी ऐकलं सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा आणि दरी दरीतून नाद घुंपला हा महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आज आपण नागाव नगरीमध्ये आहोत आणि या क्रिकेटच्या रणसंग्रामाचा आनंद आपण सगळे घेतो आहे. पहिला चौकार या स्पर्धेमध्ये गणेश जी पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिला आणि 4 धावांनी धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. 7 या आकड्यावरती संघाचं धावफलक जाऊन पोहोचला गेला. 7 हा आकडा जेव्हा धावफलकावरती येतो, सर महेंद्रसिंग धोनी द ग्रेटेस्ट कॅप्टन एव्हर इन द इंडियन क्रिकेट ज्यांची आठवण आपल्याला होते. कारण महेंद्रसिंग धोनी असे एकमात्र कॅप्टन आहेत ज्यांनी भारत देशाला ICCच्या 3 ट्रॉफीज जिंकून दिल्यात. वर्ल्ड T20 आयचा वर्ल्ड कप, ODI वर्ल्ड कप आणि ICC चॅम्पियन ट्रॉफी या तिन्ही स्पर्धा, या तिन्ही ICC ट्रॉफीज भारताला जिंकवणारा एकमात्र क्रिकेटिंग कॅप्टन म्हणजे सर महेंद्रसिंग धोनी. आणि त्यांचा जर्सी क्रमांक टोटलवरती आलाय. अपील केली जाती. उत्साह भरपूर होता, परंतु पंच आपल्या जागेवरती तटस्थ आहेत आणि त्यामुळे निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. इव्हनिंग सेशन अर्थातच संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. जसं जसा दिवस पुढे जाईल थोडीशी थंडी या वातावरणामध्ये जाणवायची सुरुवात होईल आणि ड्यू फॅक्टर अर्थातच नमी या खेळपट्टीवरती आपल्याला थोड्या वेळानंतर मात्र पुढील मॅचमध्ये पाहायला मिळेल. सुरुवात चांगली केली आहे, त्याच्यानंतर मात्र धावांची बरसात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. P1चं षटक म्हटलं 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. एक खेळाडू डीप लॉंगॉनमध्ये, त्याच्याच बरोबरीने दुसरे खेळाडू डीप काऊ कॉर्नर आणि बाकी सगळे 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. यावेळेस आणखीन एक आखूड टप्पाचा बॉल कुडलँड स्पॉटवरती टप्पा पडतोय. चेंडू खाली राहिला. आउटसाईड द ऑप्शनची लाईन, अवे फ्रॉम द बॉडी आपण पाहतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणतात. टप्पा पडला, बॉल खाली राहिला, बॅटर बीट झालं आणि डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतो आहे. डॉट बॉलवरती कोणतीच धाव नसते, त्यामुळे 7 धावा यावेळेस टोटलवरती
लगावल्या गेल्यात. बॅकफूटला गेल्यात, यावेळेस देखील कट केला आहे. चांगली फिल्डिंग, संपूर्ण समर्पण त्या ठिकाणी पाहायला महत्त्व आहे. 100% एफर्ट आणि या 100% कमिटमेंट क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाचा ते दाखवलं. यावेळेस सिंगल धाव मिळाली जाईल. एक चौकार आत्तापर्यंत आपण पाहिला. नागाव 40+ संघ मागील वर्षी या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या टीमने मिळवलं होतं. रनरअप टीम आहे आणि यावेळेस चॅम्पियन बनण्याचा मनसुबा नागाव 40+चा नक्कीच असेल. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद बॉलिंग, डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या बिनबाद 8 धावा. या सन्मान करूया मुख्य व्यासपीठावरती उद्घाटन समारंभ ज्यांच्या शुभ हस्ते पार पडला. एक जबरदस्त कार्यसम्राट दमदार माजी आमदार सुभाजी गडू भोईर साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या साहेब तुम्ही त्या आला तुमच्या पावन स्पर्शेनं खऱ्या अर्थानं एक क्रीडांगण सुसज्ज झाला आणि तुम्ही उद्घाटन समारंभास उपस्थित आला. या साहेब तुम्हाला विनंती करतो आपण सन्मान करूयात आपले विभाग प्रमुख तथा माजी सरपंच बळरामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा मेगा सन्मान आमचे कार्यसम्राट माजी आमदार सुभाजी भोईर साहेब आपलं मनापूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. आपण इथे उपस्थित राहिलात आपलं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. मायेची शाळ आणि एक प्रतिभा देऊन या नानाजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आपण सन्मान पाहतो आपल्या हक्काच्या बाजाचा भारताची संस्कृती अतिथीगणांचं खऱ्या अर्थाने सन्मान आणि साहेबांना विनंती करतो या स्पर्धेबद्दल 2 शब्द आपण आपले मनोगत व्यक्त करावे. नक्कीच साहेब तुम्ही इथे उपस्थित झालात. साहेबांच्या आपण खऱ्या अर्थानं 2 शब्द त्यांच्या माध्यमात आपण मनोगत व्यक्त करावे या स्पर्धेबद्दल. डे नाईटचा फॉर्मॅट आहे. आमचे लाडके आयोजक साहेबांना विनंती आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. बघा मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग टीम तुमच्याकडे सेल फोन होता आणि त्यामुळे त्याची देखील 2 धावांची पेनल्टी ॲड केली जाईल. पहिले जर्सीसची आणि त्यानंतर सेलफोन म्हणजे टोटल 4 धावांची पेनल्टी असेल. जय महाराष्ट्र, जय गादेव, जय हनुमान च्या वतीनं उत्तम पांडुरंग पाटील आणि नाना बच्चू पाटील यांच्या नियोजित आयोजनाचं मी मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतोय. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतोय, शुभेच्छा देतो. 40+ आणि रेग्युलर क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी सुरू आहेत. तर सर्व स्पर्धकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा. क्रिकेट खेळ हा एकदम सांघिक खेळ आहे, सर्वांना एकत्रित करण्याचा खेळ आहे. जात धर्म भाषा याच्या पलीकडे जाऊन खेळाडू एकत्र येतात, एकत्र खेळतात आणि प्रेक्षकांना मनोरंजन आणि आनंद देण्याचं काम या खेळाच्या माध्यमातून होतंय. मला वाटतं हे किती वर्ष आहे रे? हां, 2रं वर्ष या ठिकाणी एक क्रीडा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी होतंय. क्रिकेटचं वेळ असायला लागतं तरच अशा प्रकारचं हे नियोजन चांगल्या प्रकारे होतं. मुलात आता आपल्याला मी मगाशी विचारलं या किती दिवस स्पर्धा आहेत, बोलतो 22 तारखेपर्यंत, कारण 23ला पाकिस्तान आणि इंडियाची मॅच आहे. त्यामुळे लोक कदाचित येतील नाही येतील ह्याची चिंता या ठिकाणी होती. पण तुम्ही योग्य वेळ साधल्याने 22ला शेवटचा कार्यक्रम या ठिकाणी फायनलची मॅच होणार आहे. आणि खूप दिवसांनी भारत आणि पाकिस्तान यांचा सामना आपल्याला पाहायला 23 तारखेला मिळाला. आणि 2017चा बदला घेण्याचं काम त्या माध्यमातून आम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये पाहत असतो. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं खेळ 40+ वाले करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं जे काम समालोचक आहेत ते करत असतात. तुमच्यामुळे स्पर्धेमध्ये खूप जान निर्माण होते, ताकद येते आणि प्रेक्षकांचं मनोरंजनसुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी होतं. ती खूबी तुमच्यामध्ये समालोचकांमध्ये आहे. मी अनेक ठिकाणी जातो, वेगवेगळ्या प्रकारचे समालोचक हल्ली तयार होत आहेत. मी खूप त्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुमच्यामुळेच या स्पर्धा खूप चांगल्या या ठिकाणी होत आहेत. आता हा ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यामध्ये सर्वच नागावचे त्यांचे सहकारी या ठिकाणी सहकार्य करायला एकत्र आलेले आहेत. बाळूदादा आमचा नेहमीच
कुठलाही कार्यक्रमात त्याच्यामध्ये उत्साह कशा प्रकारचा असावा तर बाळूदादाकडनं आपण शिकावं. अशा प्रकारचं काम बाळूदादांच्याकडनं होत असतं. या स्पर्धा चांगल्या प्रकारे होतील, खेळाडू वृत्तीने होतील, खेळाडूसुद्धा खेळ भावनिक या ठिकाणी खेळ करतील आणि लोकांची मनं, प्रेक्षकांची मनं जिंकतील. अशा प्रकारचं खेळ या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आम्हाला ह्या ठिकाणी बोलवलं तर आपण सन्मान केला, स्वागत केलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी तुम्हाला धन्यवाद देतो. माझा तसा क्रिकेट खेळ हा एकच खेळ खूप महत्त्वाचा मला, कारण मी लहानपणापासून क्रिकेट खेळत आलो. आत्तापर्यंत उशिरा का नाही असो पण मॅच बघण्याची सवय आजसुद्धा रात्री टी व्ही चालू करून पाहण्याची माझ्याजवळ आहे. म्हणून आपल्याला ह्या क्रिकेटच्या प्रेमाचं खूप या भागातील आमच्या जनतेला, पंचकोशीतील जनतेला पाहायला मिळेल आणि चांगली ह्या ठिकाणी प्रेक्षकांना एक पर्वणी या ठिकाणी मिळायला मिळते. त्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी उत्तम आणि नाना यांचं मनापासून पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या. चांगलं स्पीच. क्रिकेट हा प्रत्येकाचा आवडीचा खेळ आणि क्रिकेटला कशा प्रकारे स्टँडर्ड द्यावं हे बरोबर व्यक्त केलं कार्यसम्राट माजी आमदार कडूजी. तुम्ही पाहता सुभाषजी कडू भोईर साहेब आपण इथे उपस्थित राहिला. तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि असंच प्रेम राहू द्या या नागाव वासियांवरती, असंच प्रेम राहू द्या आमच्या आयोजकांवरती आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेला देखील शुभेच्छा आणि आपल्यापासून ते रजा घेतात. साहेब तुम्ही इथे आलात आणि तुमच्या मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. ऑटो कॉमॉक्स. धन्यवाद. मैदानात दोन षटकांचा खेळ संपला. या 16 धावा मात्र स्कोअर बोर्डवरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये येताना पाहायला मिळतील. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर 8.00ची सरासरी आत्तापर्यंत राखली जाते. नक्कीच सेलफोनमुळे 2 धावांची पेनल्टी आणि जर्सी नसल्यामुळे 2 धावांची पेनल्टी, टोटल 4 रन पेनल्टीच्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर ॲड केल्या जातील. नागाव 40+ संघ 5 ओव्हरमध्ये ज्या धावा तुम्ही जमवाल त्याच्यामध्ये +4 या आपण इनिंग संपल्यावरती नक्कीच करणार आहोत. विनोद पाटील गोलंदाजी मार्कवरती येतात. षटक क्रमांक 3ची सुरुवात केली जाते. पहिला बॉल यावेळेस पायांवरती होता. चांगला फटका, स्लोक स्वीपचा बॉल सरळ निघून चाललाय. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. स्पर्धेतील पहिला दर्जेदार षटकार. आता धावांची बरसात पाहायला नक्कीच मिळेल. पुढे सरसावल्यात, ताकदीचा वापर केलाय, फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. यावरचा फटका, ताकदीचा वापर केला. आपण पाहतोय शरीरापासून दूर होता. 6व्या-7व्या स्टंपवरती पिचिंग होती. अगदी मेरिटनुसार खेळल्या नाही आहेत. ऑनसाईडवरती खेचण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटने लॉंग ऑन रिझनमध्ये बॉल ट्रॅव्हल केला. सिंगल धाव या चेंडूवरती मात्र नक्कीच मिळाली जाईल. विनोद पाटील महागडे षटक. आत्तापर्यंत 3 चेंडू फेकल्यात, 13 धावा गोलंदाजीवरती खर्च केल्यात. महागडे षटक पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा फटका चांगला आहे. सीमा पार होईल का खेळाडू जज करतायत. 2 खेळाडूंच्या मध्ये दरार. चेंडू अडवण्याचा प्रयत्न
परंतु चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार, नशिबाचा चौकार. त्यांना बॅटिंग करताना आपण पाहिलं आणि या वर्षी पण तीच दहशत राखली जाते. आणखी एक फटका, स्लॉट मध्ये होता बॉल, त्याला पाठवलाय बाहेरच्या प्लॉट मध्ये, येतोय आसमानी फायर, षटकार. एकोणचाळीस धावा स्कोर बोर्ड वरती येत आहेत. 3 षटकार 1 चौकार या षटकामध्ये आले आहेत. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय, सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली फिटनेस पाहायला मिळतीये. 40+ संघ 1 धाव आरोग्यासाठी हा त्यांचा मूल मंत्र आहे आणि यावेळेस 1 नाही तर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केल्यात. षटक क्रमांक 3 संपलंय. धावा आहेत धाव फलकावरती 41 धावा. कॅश प्राइज झालं खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही पाहता. एवन जोडी, एवन क्वालिटी. आमचे उत्तमदादा पाटील, शिवसेना शाखा प्रमुख, शिवसेनेची बुलंद झोप, समाजसेवेचा वारसा चालवणार आहे एक जबरदस्त व्यक्तिमत्व नानादादा पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 चौकार. त्यांच्या गाडीचा नंबर खऱ्या अर्थानं या ठाणे म्हटलं तर नागाव जिल्हा, नागाव गावामध्ये 11-22 हा चर्चेत नंबर आहे आणि 11-22 खऱ्या अर्थानं तुम्हाला कॅश प्राइज असणार आहे. हे समोर तुम्ही 2 बॅनर हिट पाहता. हे लाडके आयोजक नानादादा पाटील असतील, त्याच्यानंतर आमचे उत्तमदादा पाटील असतील. यांच्या जर कटावला डायरेक्ट हिट झाला त्यांच्या गाडीचा लकी नंबर 11-22 हे तुम्हाला कॅश प्राइज असणार आहे. ऑन टू कॉम्बॉक्स. असणारे गोलिवली 40+ आणि वडवली 40+. इनिंग ब्रेक नंतर टॉस झालाच पाहिजे, लक्षात असू द्या. ही सूचना आली आयोजकांकडनं आम्हाला. इनिंग ब्रेक नंतर टॉसचा कॅप्टन उपस्थित पाहिजेत. गोलिवली 40+ आणि वडवली 40+. आपण इनिंग ब्रेक नंतर लगेचच उपस्थित राहा, आपल्याला आधीच सूचना दिली आहे. तीन षटकांचा खेळ संपला. 41 धावा स्कोर बोर्ड वरती येत आहेत. विकास पाटील न्यू बॉलर पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल, 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. परंतु अति घाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे एका धावेवरती मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दोन्ही फलंदाज खेळताना पाहायला मिळतील. सिर सलामत तो बगडी 50 असं म्हटलं जातं आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दम धरून आहेत हे दोन्ही फलंदाज. लोअर फुल टॉस. ऑन साईडला मात्र ड्राईव्ह केलं जात आहे. खेळाडू आहेत सिंगल पूर्ण. चांगली सुरुवात केली आहे षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज विकास पाटील, जिथे मागील षटकामध्ये बऱ्याचशा धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये कुठे ना कुठेतरी धावांवरती ब्रेक लावायचा होता आणि त्या प्रयत्नांमध्ये विकास पाटील यांना यश मिळालं जात आहे. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आले तब्बल 1000 रुपयांचं. सन्माननीय ऋषीनाथ पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. बेस फिल्डिंग केली जातीये. क्रिकेटचा खेळ, एका धावेचं महत्व. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार.
हॅट्रिकसाठी 1000 लावल्यात. दरम्यान आमचे उत्तमजी पाटील नाना पाटील यांच्याकडून 1122 विकेट आणि चौकार हॅट्रिकसाठी पण आहेत. यॉर्क लाईनचा बॉल, खोलवर टप्पाचा चेंडू, अगदी बॅटच्या खाली चेंडूची पिचिंग आपण पाहिली आहे. यावेळेस विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला जातोय. अपील केली आहे परंतु डॉट बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. पहिला फलंदाज सर आपण पाहिलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये बाद झाला. त्याच्यानंतर चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्डअप केली आणि बऱ्याचशा धावा देखील येत आहेत. हव्यात फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, वाईटची बाहेरची कडा, परंतु देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं आणि यावेळेस झेल सुटलाय, जीवनदान मिळालं जात आहे. आधीच बऱ्याचशा धावा येत आहेत. बाराम पाटील सारखा मोठा फलंदाज ज्यांना दिलेलं गेलेलं जीवनदान येणाऱ्या वेळामध्ये फार महागात ठरेल. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 24 धाव्यांवरती बाराम पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि चांगली साथ देत आहेत. ते म्हणजे बॅटर श्रीनाथ पाटील. अजूनही मोतीरामजी पाटील आहेत, त्यांना आता बॅटिंग मिळेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. आखो टप्पाचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडलाय, उंची जास्त, वेगाने शरीरावरती आदळतोय, कोणतीच धाव नाहीये. डॉट बॉल. षटक क्रमांक 4 संपलं गेलं आणि धावा आता स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतील. 48-48 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटच्या 6 बॉलचा खेळ पहिल्या सत्रामध्ये शिल्लक असेल. डीजे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण बऱ्याचशा मॅचेस आपल्याला आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायच्या आहेत. कोणत्याच टीमला एक्स्ट्रा टाइम दिला गेला जाणार नाही. त्यामुळे सूचना असतील की आपण 25 मिनिटांमध्ये एक सत्र पूर्ण करण्यासाठी लगेचच सज्ज व्हावं. पुढील मॅच असेल गोळवली 40+ आणि वडवली 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यावं. सुरुवात केली जाते. स्टेप आउट झाल्यात. मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटचा फुटवर्क फार महत्त्वाचा असतो, ज्याचा उल्लेख केला जातो. यावेळेस कनेक्शन होत नाहीये आणि विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन असं म्हटलं जातं. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. चांगली सुरुवात ओव्हर नंबर 5 ची. पुढे सरसावल्यात लोवर फुल टॉस, पायांवरती चेंडूची पिचिंग, खराब लाईन पाहायला मिळतीये. पैर पे गेंद मतलब बाउंड्री की सैर पे गेंद आणि फायनली एक सीमा पलीकडे चौकार. वरचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती घेऊन येत आहेत. पहिला बॉल निर्धाव फेकला होता, त्याच्यानंतर मात्र एक खराब चेंडू ज्याच्यावरती 4 धावांचा मार बसला आणि आता 52 धावा स्कोर बोर्डवरती जोडल्या जातील. अजूनही पेनल्टीच्या 4 धावा आपल्याला ॲड करायच्या आहेत. जे आपण उल्लेख केलाय की पहिलं सत्र संपलं, जेवढ्या धावा होतील त्याच्यामध्ये +4 या पेनल्टीच्या देखील ॲड केल्या जातील. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2-3 मोठे फटके झालेले, तर धावांचा डोंगर या पहिल्या मॅचमध्ये उभा राहताना नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू सोडून दिलाय. आउटसाइड द ऑप्टमची लाईन पाहायला मिळतीये. शरीरापासून दूर ठेवलाय. ICCचा लॉ क्रमांक 22 या ठिकाणी आपण पाहतोय. स्पर्धेतील पहिला व्हाईट बॉल यावेळेस फेकला जातोय गोलंदाज किरण पाटील यांच्या माध्यमातून. पुढे सरसावल्यात. चांगला फटका, ताकदीचा केलाय वापर, टायमिंग केली प्रॉपर आणि बॉल होतोय हवाई सफर. षटकार. दरम्यान फुल टॉस, चेंडू मात्र होता. थोडे स्वतःवरती नाराज आहेत फलंदाज बालराम पाटील. त्यांना माहिती आहे चांगला बॉल आहे
आणि या बॉलवरती बऱ्याचशा धावा आल्या असत्या, पण क्रिकेटमध्ये कधी कधी या चांगल्या चेंडूवरती धावा येतात आणि खराब चेंडू देखील चांगले ठरतात, कारण क्रिकेट निश्चित तेरे भरलेला खेळ आहे. बरीचशी उलटफेर आपण या खेळामध्ये पाहतोय. यावरचा बॉल यॉर्क लाईन बॅक टू बॉलर, रनआउटची संधी आहे. अति घाई संकटात नाही, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली आहे. फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली, डगआउटमधून टाळ्या वाजतात, वाजल्या देखील पाहिजेत. चांगला खेळ केलाय. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला दोन खेळाडूंच्या मधोमध कॅप शोधली जातीये. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप. ये दिल मांगे मोर आणि इथून येतोय फोर, चौकार. बघा, स्पर्धा मानाची सन्मानाची DNG गिरी साहेब, तुम्ही इथे उपस्थित राहिला, तुमचा पूर्ण स्टाफ, तुमचं देखील मनपूर्वक सरचे हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच ते येतील पुन्हा एकदा. आपण इथे उपस्थित राहिला, तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बॅटिंग करताना टीम नागाव 40+ संघाने धावफलकावरती धावा जमवल्या, त्या म्हणजे 63 धावा. टीम उत्तरशी 40+ 4 धावांची पेनल्टी होती आणि त्यामुळे 63 अधिक 4 होतात 67. आणि आता येणारी 30 चेंडू आणि उत्तरशी 40+ संघासमोर 68 धावांचं आव्हान या ठिकाणी नक्कीच ठेवलं जाईल. या लगेच आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. या विभाग प्रमुख आणि तथा माजी सरपंच नागाव गावचे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. किंग 11-22 लकी गाडीचा नंबर आमचे लाडके आयोजक. चला, कॉल कोण येणार? या भारतदादा पाटील. दोन कॅप्टन उपस्थित आहेत, गोलवी 40+ आणि आयोजकांनी कॉल दिला. चला, मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा. तर गोलवली 40+च्या कॅप्टननं टॉस जिंकला, तर नक्कीच आपण कॅप्टनशी थोडा संपर्क साधू. काही हरकत नाहीये. टॉस जिंकला, डिसिजन इज पेंडिंग. लगेच जाऊयात मॅचकडे. ओ टू कॉम्बॉक्स. 30 चेंडू आणि विजयासाठी 68 धावांचा पाठलाग करायचा. रनरअप टीम नागाव 40+ यांच्या विरोधामध्ये उत्तरशी 40+ जो पाहुणा संघ आहे या मैदानावरती खेळतो आहे. परंतु येणारे 30 चेंडू आणि 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार, या धावा चेज होतील की डिफेंड होतील हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी आपण बोलूया या विभागातील दहिसर गावचा मराठीचा एक बुलंद आवाज सौरभजी पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. खऱ्या अर्थानं उद्या 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सव थाटामाटानं नव्या जोशानं ज्या राजाची जयंती साजरी केली जाते नागाव गावामध्ये. मग वारकरी सांप्रदायिक म्हणा, खऱ्या अर्थानं हरिनामाचा जप, कोरोना काळाचा किती मोठा संकट आला त्याच्यावरती मात करणारा हरिनामाचा रामकृष्ण हा नारा जपणारा खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायात कोरोना देखील काल मात करण्यात आला. आणि ज्या राजाची जयंती उद्या 19 फेब्रुवारी तुम्ही पाहता या नागाव गावामध्ये मोठ्या जल्लोषानं साजरी देखील केली जाते. तर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती शीळ देसाई दहिसर कौसा विभाग उद्या रॅली, खऱ्या अर्थानं गाड्यांची रॅली, तुम्ही भरपूर मोठी रॅली जी दरवर्षीप्रमाणे या नक्कीच एक दिवस त्या राजासाठी त्या राजामुळे आज आई बहिणी आणि मंदिरामध्ये देव नक्कीच ते आज जागृत आहेत. आणि उद्या सकाळी 9 वाजता दत्त मंदिर कल्याणपाडा येथून सुरू होणारी रॅली ती पडला देसाई नाका, त्याच्या पहिले आपण पडल्या जाऊ देसाई नाका, खिडकाली, डायगर नाका, त्याच्यानंतर गोटेकर उत्तरशी बंडारली, मोकाशीपाडा, दहिसर बोरी, दहिसर नाका, पिंपरी, भारत गॅस तुम्ही पाहताय, त्याच्यानंतर मुंब्रा बायपास ब्रिज, फडकेपाडा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाडी, शिलपाडा येथेच ती मात्र समाप्त होईल. नक्कीच मोठ्या संख्येने तुम्ही मायबाप प्रेक्षक नक्कीच जमावाल अशा आशा बाळगतो आणि तुम्हाला
उद्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त तुम्हाला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. जाऊयात लगेचच मॅचकडे. थँक्यू सो मच मानसजी. आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विक्रम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते कुलस्वामिनी कुलदेविता आई एकविरा नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोषित जगदंब जगदंब राष्ट्रमाता स्वराज्यमाता लोकमाता राज्यमाता मा जिजाऊ साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा. ज्या मराठी माये बोलणं तुम्हा मला आदर दिला ही भाषा श्रीकृष्णाला सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा. ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गाथातून गायली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा. ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबांनी दिला हा शब्द त्यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा. गेम ऑन लेट्स प्ले आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. संजय पाटील P1चं पहिलं षटक पहिल्याच बॉलवरती चौकार. फ्रंट फूट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड फडका लगवला. फिल्डर उपस्थित आहे. जोपर्यंत बॉलवरती येतील तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 5 या आकड्यावरती. उत्तरार्धामध्ये टार्गेट समोर आहे 68चं भलं मोठं टार्गेट पार करायचं आहे. टीम उत्तरशी 40+ सलामीची आघाडीची जोडी सतीश पाटील विनोद पाटील पाटील बंधू मैदानामध्ये संजय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही त्यांना पाहता. फटका फसला. कॉर्नर बॉलची संधी स्वतः गोलंदाज इथे दुसऱ्या अठ्ठ्याला पकडलाय झेल संपला विनोद पाटीलचा खेळ. फर्स्ट विकेट टेकन डाऊन उत्तरशी 40+ पहिला धक्का ठोकणीचे विकेट मिळते संजय पाटीलला. जबरदस्त सुप्रसिद्ध गायक आहेत खऱ्या अर्थानं. जबरदस्त ऑर्केस्ट्रा त्यांच्या माध्यमातून एक सुप्रसिद्ध गायक रायगड ठाणा पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा आमचे परममित्र संजयजी पाटील हे आता बॉलिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये गायक देखील आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांना विकेट मिळते मोठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन पाटील 3ऱ्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल फ्रंटफुटला लेटकट करण्याचा प्रयत्न बादशाकडा लागलाय का. लाईन खराब आहे लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 6 या आकड्यावरती 6 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल फ्रंट फुटला स्टेप आउट झाला. फटका फसलाय झेलची शक्यता. श्रीनाथ पाटील सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं आणि सोडला इथे झेल. तुम्ही पाहता श्रीनाथ पाटील याच्याकडनं चूक झाली आहे. अशा चुका बी खूप कमी होताना पाळल्यात त्यांच्याकडनं. कधी कधी होत असतात. बॅटिंग चांगली केली श्रीनाथनं. आज त्याच्याकडनं झेल सोडला. 8 बॉल 20 केल्या त्यानं. बॅटिंगमध्ये नाराज आहे निराश आहे स्वतःवरती. षटकातील पुढचा बॉल आडवा वाटणं केसला फटका चालला. डीप स्क्वेअर रेगला. फुल्डर धावतवा. पहिला टप्पा घेत बॉल वेगानं सीमा गाठवा येतवा. बॅट्समन सचिन पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार 4.
गोलवलीचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आयोजकांची. गोलवली टीमचे कॅप्टन. षटकातील पुढचा बॉल कट केला. शेवटच्या मोमेंटला बाइट्स ऑफ फेस ओपन बॉल वेगानं चालला. लॉंग स्टॉप गॉट फटका दर्जेदार. बॉल सीमा पार. मिनिटात 4. तुम्ही ज्या सामनावीरच्या आकर्षण ट्रॉफ्या. पहिलाच बॉल. टापिंग क्रिकेट शॉर्ट ऑफला फिल्डिंग चांगली. थ्रो आला. एक धाव मिळती. या सामनावीराच्या आकर्षण ट्रॉफ्या आम्हाला ज्यानं पुरस्कृत केलाय खऱ्या अर्थानं युवा सेना अध्यक्ष मान्य श्री विश्वासभाई पाटील यांच्याकडनं या सामनावीराच्या आम्हाला आकर्षण ट्रॉफ्या देण्यात आला. तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटका शेवटच्या मोमेंटला बाग फुटला जात असताना कट केला. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट सीमा पार. आलाय दमदार चौकार. पाचशे 3 बॉल 3 चौकार आल्यात सचिन पाटीलच्या बॅट मधनं. विकास पाटील P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा कट केला. फटका बसला पॉइंटला. दुसऱ्या अटेला संजय पाटीलनं पकडला झेल. विकेटचं बदल. आणखी एक विकेट. सेकंड विकेट टेकन डाऊन. लागणारा मैदानावरती 21 वरती दुसरा धक्का. राजे शिव छत्रपतींचं हे गुणगुणणार संगीत उद्या 19 फेब्रुवारी आणि प्रत्येकाच्या गावागावामध्ये नव्या जोशानं नव्या होसानं ही शिवजयंती साजरी डेफिनेटली केली जाईल. हे छत्रपती महाराजांचं हे गुणगुणणार संगीत तुम्ही पाहता. उमेश पाटील मैदानामध्ये आलाय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. कट करायचा प्रयत्न फील हलकीशी पाहिली मोतीराम पाटील यांच्याकडनं. डॉट बॉल आलाय. विकास पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. विकेट हॅट्रिक गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती पहिली विकेट हॅट्रिक होती. तो विकास पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. बाचा बॉलला कट लागला. बॉल वेगानं फर्स्ट टिपचा फिल्डर बीट. बॉल सीमा पार. थर्ड मॅन चौकार.
हा बॉल खूप चांगला इथे तुम्ही पाहता प्लेड ऑन विकेटचं पतन तिसरे विकेट मात्र इथे उत्तरशी 40+ला दोन षटकांचा इथे खेळ संपला गेला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 25 या आकड्यावरती. डेज ऑपरेटर आमचे तुम्ही पाहता ओम साई मोबाईल शॉपचे ऑनर आमचे सॅम असतील. त्याच्यानंतर आता तुम्ही डेज ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता बबलू. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. प्रारंभ झाला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला मनोहर देसले. मनोहर आला षटकातील पहिलाच बॉल कट केला. शेवटच्या मोमेंटला फिल्डर कोणताही नाही. बॉल वेगाने चाललाय थर्ड मॅन बॉडी लाईनच्या दिशेनं. स्वागत केला मनोहर देसलेचं. चौकार 4. पलकावरती तुम्ही पाहता 18 मध्ये 43 धावा होता. या बॉलवरती चौकार आला. धावा 4 न पुढे सरसावतोय 29 वरती. 39 अजूनही करायचे आहेत. 17 बॉल 39 ची गरज. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर डीप राहिला बीट करून गेला बॅट्समन सतीश पाटील. डॉट बॉल आला. डॉट चेंडू. षटकातील पुढचा बॉल फुटला गेला. फुल टॉस बनवला. फुल टॉल केला. बॉल साला डीप स्क्वेअर लेग सीमा पार. फ्रंट फुटला आला डान्सिंग डाऊन द ग्राउंडचा. डीप स्क्वेअर लेग सीमा पार आलाय षटकार. पडली भवानी जेव्हा हे संगीत तुम्ही गुणगुणताना पाहता. बघा स्पीडअप करा. टाइम आला प्लीज लक्षात असू द्या. 15 बॉल 35 धावा बनवल्या जातात. 15 मध्ये अजून 33 करायच्यात. षटकातील पुढचा बॉल सतीश साता तुम्ही पाहता. सतीशसाठी डीप कव्हर पॉइंटला बॉल चालला. फिल्डर तिथे उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलनं स्कोर पुढे चालला 1-9. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 36 या आकड्यावरती. 36 धावा धावपलकावरती 68 धावेचा पल्ला पार करायचा. टीम उत्तरशी 40+ला. विकास पाटील ऑन स्ट्राईक.
बायचातला कडा लागला बॉल मागे वेगानं गेला लेग स्टीपला फिल्डर उपस्थित आहेत जॉन्टी रॉड्सला तुम्ही पाहता लेग स्लीपला फिल्डर उपस्थित गुरुनाथ पाटील एक स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 37 या आकड्यावरती पहिल्या बॉलवरती तुम्ही चौकार त्यानंतर डॉट बॉल षटकार त्याच्यानंतर 2 सिंगल षटकातील शेवटचा बॉल मोठा फटका खेळला बॉल चला बॉल लाईनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहेत एक केली दुसरीचा प्रयत्न चालू आहे दुसरी धाव थ्रो ॲक्युरेट आलाय रनआउटची संधी गॅदर झाला नाहीये पुन्हा एकदा चान्स इथे रनआउटची विकेट मिळेल का आणि इथे रन आउटच्या स्वरूपात विकास पाटीलची विकेट मिळतीये फलंदाज बाद चौथ्या षटकामध्ये आमंत्रित केला 11-29 शेवटच्या मोमेंटला बॉलला कट केला डेंटल कट टेक्निकल टच बॉल चालला थर्ड सीमा पार सतीश पाटीलचा आणखीन एक चौकार चार नऊ चेंडू 22 खेळतोय एक हाती कल्ला लढवतोय तुम्ही पाहता मैदानामध्ये सतीश पाटील 3 चौकार 1 षटकार लाजवाब बॅटिंग 10 बॉल 25 अजूनही करायच्यात पुढचा बॉल ऑल दी कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं मिड विकेटला फिल्डर उपस्थित एक केली आहे दुसरीचा प्रयत्न आउटची सदी नाकारलाय शक्तीनं नाकारलाय एकच वरती समाधान एक स्कोर पुढे चालला दबा धावपलकावर तुम्ही पाहता 44 9 बॉल 24 करायच्यात यो मैदान डेफिनेटली हिट यष्टाला चुंबन केली 21 विकेटचं पतन शक्ती पाटीलची विकेट मिळतीये आणि लागणारा आणखीन एक धक्का उत्तर शिवपोटी प्लस संघाला
इथे शुभागमन झालंय. तुम्ही पाहता तेजा आणि कृष्णा बैलाचे मालक पांडुरंग शेठ पाटील साहेबांचं मनपूर्वक सरचे हार्दिक हार्दिक स्वागत करून नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत आणि खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रात एक उद्योजक उद्योगपती तेजा आणि कृष्णा बैलाचे मालक आपले गोल्डन मॅन पांडुरंग शेठ आपलं पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत करू. डॉट बॉल आलाय. 7 बॉल 24 ची गरज आहे. 16 39 15 33 14 32 13 31 12 30 11 29 10 25 9 24 8 24 7 24 समोरच्या दिशेनं एक केली आहे. पुन्हा दुसरीचा प्रयत्न चालू आहे. पायानं बॉल अडकवण्याचा प्रयत्न दुसरीचा प्रयत्न चालू आहे. इथे रन आउट. बघा शक्ती तुम्ही रन आउट झालेत कोण. सतीश पाटीलची विकेट. जो सेट होता ज्याच्या बॅट मधनं फटके येत होते त्याला रनआउट केलं जातं आणि ते स्ट्राईक सोडण्याची काहीच गरज नव्हती. सतीश पाटला येऊ देव होतं होता पण असं काही घडलं नाही. विकेटच्या पदावर आणखी एक धक्का. छत्रपती शिवरायांचं हे संगीत उद्या 19 फेब्रुवारी खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव नव्या जोशा नव्या जोमानं नक्कीच एक दिवा ज्या त्या देवाला नक्कीच लावा. उद्या 19 फेब्रुवारी ज्या देवा मुलं ज्या महाराजांमुलं आज आपली आई बहीण गर्वाने हक्काने मान वरून करून खऱ्या अर्थानं जी रस्त्यावरती चालत असते त्या देवाला नक्कीच येते. मला 9 बॉल 23 शिकरत होती. कार्पेट बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं वेगानं फिल्डरला थोडी मिसफील झाली. याचा फायदा एकच धाव. बंडूजी मडवी साहेबांचं मनपूर्वक सरचे स्वागत. जे नागावचं आहे आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. बालकृष्ण मडवी 46 धावा धावपलकावरती. 5 बॉल 22 अजूनही करायचा आहे. बस 7ला कडा बॉल मागे चालला. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. या बॉलवरती मिळते सिंगल. विकेट मोठी केली. रन आउटची विकेट सतीश पाटील जो सेट होता त्याची विकेट मिळाली. तिथून सामन्याला टर्न झालं. गरज नव्हती. स्ट्राईक हवी होती. दुसरी धाव घेण्याच्या नांदामध्ये त्याची विकेट या मॅचला टर्निंग पॉइंट दिली गेली. लोअर फुल टॉस फटका समोरच्या दिशेनं. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. गणेश पाटीलला तुम्ही पाहताय. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलला काहीच होणार नाहीये. आता समीकरण तुमच्या समोर असणार आहे. बॉल शिल्लक असतील 3 बॉल आणि विजयासाठी 20 धावांची गरज. उपचारिक तास बाकी आहे. एखादा नो बॉल मॅचला टर्न देईल. बाईटच्या रडारमध्ये बॉल उडवला. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं प्रेक्षकांमध्ये वेळ गेली. सत्ता गेली. शानपण सुटलं. हे शानपण अगोदर सुटलं असतं मॅच मध्ये काहीतरी निर्माण झालं असतं. अजूनही तो मॅच संपली नाहीये. ठोकला षटका ठोक डीजे. पालंटीच्या जर नसत्या 2 बॉल था अजूनही मॅच मध्ये होते उतारची पोटी प्लस. हा बॉल खूप चांगला. डॉट बॉल आला. 1 बॉल 14ची गरज. 1 बॉल 14ची गरज. 2 धावा पालंटीच्या जर्सी नव्हती. 2 धावा पालंटीच्या लागल्या. 4 धावा टोटल. अजून मोबाईल सेलफोन तुम्ही वापरू शकत नाही ऑन अ मॅच. आणि अशा रीतीनं पहिला विजय प्रस्थापित केला होम ग्राउंड वरती आपल्या नागाव 40+ संघानं. जो संघ गेल्या वर्षीच्या पहिल्या वर्षामध्ये रनरअप होता 30 नव्या छापेनं सुरुवात केली आणि नागाव 40+ संघानं पहिला विजय प्रस्थापित केला. हाडलक टीम उत्तरची 40+ झालेल्या चुका नक्कीच सुधारा. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही तर खऱ्या अर्थानं आताच 40+ उत्तरची नवीन संघ झाला. काही हरकत नाहीये. एका हरण्यानं काहीच होत नाही मित्रांनो.
नक्कीच एक जबरदस्त धानसर इथे या स्पर्धेमध्ये आमदार चषक धानसर इथे ते रनरअप देखील ठरले होते. काही हरकत नाहीये. शक्ती पाटील ऑन टीम विनोददादा विकास तुम्हाला पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा देऊ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्याबद्दल लगेचच पोहोचवणार आहोत.